अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी भाजपकडून आता जाहीर करण्यात आली आहे। राणांना उमेदवारी सर्वांचा विरोध झुगारून यावेळी उमेदवारी देण्यात आली, तर अमरावतीमध्ये नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहेत। अमरावतीत नवनीत राणा भाजपच्या उमेदवार। बच्चू कडू करणार नवनीत राणांविरोधात प्रचार। नवनीत राणांविरोधात अडसूळ निवडणूक रिंगणात। अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नवनीत राणा आता अमरावतीतून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही नवनीत राणांना भाजप श्रेष्ठींनी उमेदवारी दिली आहे। लक्ष्मीचे हाती नेहमी कमळ असते। मेहनत करणारे लोकांचे पाठीशी असे नेतेगण असतातच आणि हे स्पष्ट पूर्ण अमरावतीकरांच्या डोळ्यात मी पाहिलं होतं की त्यांना लक्ष्मीचे हाती कमळ द्यायचंच होतं आणि ते आज माझे अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण झालं। त्यांची निवड देशाच्या पंतप्रधानांनी केली, याबद्दल मी अमरावतीकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आज युवासन पार्टीच्या वतीने त्याचं स्वागत सुद्धा करतो की जो प्रस्ताव भाजपने दिला त्याला आम्ही मान्य केलेला आहे आणि आज बावनकुळे साहेबांची भेट घेऊन, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन उद्या दिल्लीला सुद्धा नवनीत राणा जाईल आणि भाजपची कार्यकर्ता म्हणून ते काम करेल असा मला विश्वास आहे। नवनीत राणांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडूंनी त्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली। नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असं बच्चू कडूंनी सांगितलंय। शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली। केली याचा अर्थ शिवसेनेने किंवा युतीने केलेली नाही आहे। पण युतीच आमची शिवसेनेची जागा खालीच आहे। मग तुम्ही प्रचार करणार आहात का नवनीत राणांचा? अरे उभं राहणार, प्रचार कसला करणार, काय म्हणून तुम्ही उभे राहणार आहात नक्कीच। आणि शिवसेनेने कारवाई केली तर? कारण शिवसेना युती महायुतीमध्ये बघू ना, वेळ आल्यावर नक्की काय करायचं, उभा तर राहणार, मग कुठूनही कसं उभं राहता येतं। अमरावतीत आता तिरंगी लढत होणार आहे। भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे तर वंचितच्या प्राजक्ता पिल्लेबान अशी लढत आहे। पुढच्या काळात बंडखोरही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। नवनीत राणांची उमेदवारी जाहीर होताच अमरावतीत एकच जल्लोष झाला। कार्यकर्ते ढोल ताशासह रस्त्यावर जल्लोष करताना दिसले। नवनीत राणांनी उमेदवारी तर मिळवली, आता महायुतीतल्या घटक पक्षांचा आणि भाजपमधील पक्षांतर्गत विरोध मोडून काढण्याचं आव्हान नवनीत राणांसमोर असणार आहे। सूरज तहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।